नमस्कार. आत्ताचं जे सरकार आहे, खास करून विशेष करून महायुतीचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत. मला फडणवीस साहेबांना एक विनंती आहे, जी तुम्ही टोल बंदी केलात इलेक्शनच्या आधी, घाई गडबडीमध्ये टोल बंदी केलात आणि काही गणित चुकली असतील नक्कीच, कारण की एवढं मोठं ज्या वेळेला इनकमिंग बंद होते त्यावेळेला कुठेतरी थोडंसं गणित चुकतं, पण त्या गणिताची भरपाई करायला किंवा त्या सगळ्या गोष्टीचं नुकसान भरपाई करायला म्हणून तुम्ही जो काही पोलिसांवरती ताण टाकलाय, खास करून ट्रॅफिक पोलिसांवरती, आणि जे पोलीस प्रत्येक गल्लीत प्रत्येक जागोजागी 2 किलोमीटरवरती जे फिल्डिंग लावून उभे आहेत, त्याच्यामुळे लीगल हा फाईन मारतायतच, पण त्यांच्यावरती प्रेशर असल्यामुळे विनाकारण ही लोकांना फाईन मारतायत. स्वतः माझ्या गाडीवरती 2 वेळा आहे, गेल्या 15 दिवसात 2 वेळा फाईन पडलाय. जो फाईन तुमचेच पोलीस सांगतायत की हा चुकीचा फाईन आहे. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बंद करून तुम्ही परत पुन्हा टोल चालू केलात काय हरकत नाही आहे, कारण की साहजिकच आहे, महाराष्ट्रात एवढा मोठं बजेट आहे, चालवायचं आहे, आणि आर्थिक एवढं एक मानधन बंद करणं एकाएकी ठीक आहे. तुम्ही इलेक्शन बघून ह्या सगळ्या गोष्टी केल्या असतील, त्याबद्दल काही वाद नाही आहे, पण मला असं वाटतं टोल बंदी केली ती चालू करा, पण हे जागोजागी जे तुम्ही उभे केलायत, जे काही ट्रॅफिक पोलिसांना उभे केलायत, त्यांच्यावर जो प्रेशर आहे हल्ली, म्हणजे कुठे अशी जागा नाही आहे की ते उभे नाहीत, आणि त्यांच्यामुळे जो त्रास होतोय तो सर्वसामान्य आमच्यासारख्या लोकांना त्रास होतोय. विनाकारण एक 500 रुपयाचा फाईन ऑनलाईन, आम्ही तिथनं निघून गेल्यानंतर पाटणा फाईन पडतो, आणि तो फाईन कॅन्सल करण्यासाठी आमचा एक दिवस पूर्ण निघून जातो. जो हा त्रास होतोय ना, तो आम्हाला माहिती आहे. फडणवीस साहेबांना विनंती आहे की ही वसुली हे अशा पद्धतीने नाही तर ही टोलबंदीमध्ये असं सरळ खात होतो, आता असे खातोय आपण, कारण की एक टोल मला वाटतं दिवसातनं येऊन जाऊन 90 रुपयाचा होता, आज एक फाईन 500 रुपयाचा आहे, आणि दुसरा फाईन, असं म्हणजे जी महाराष्ट्रातच म्हणावं लागेल का हरकत नाहीये, पण खास करून विशेष करून जे मुंबईमध्ये जी ही जो चाललेली आहे वसुली, म्हणणे मी सरळ शब्दामध्ये वसुली, ही वसुली कुठेतरी थांबवली पाहिजे. विनाकारण सर्वसामान्य लोकांना याचा खूप त्रास होतोय. काय असतं की सामान्य परिस्थिती काय असते ही बोलून किंवा आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत हे बोलून होत नाही. ती सामान्य परिस्थिती जो माणूस भोगतो त्यालाच माहिती आहे. विनाकारण 500 रुपयाचे असे जे फाईन आहेत, तो 500 रुपयाचा फाईन कॅन्सल करायला जो काय त्रास होतो त्याच्या पाठीमागं धावा, नाही कॅन्सल झाला तर तो भरा. त्या ट्रॅफिकवाल्याने विनाकारण अडवणं, आणि त्या अडवल्यानंतर आम्हाला त्याचा जो त्रास होतोय, मग हे दाखव, मग ते दाखव, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आत हल्ली ह्या इलेक्शन नंतर होतंय जास्त. ह्या इलेक्शन नंतर खूप हा त्रास वाढलाय. तर मला वाटतं फडणवीस साहेबांना जरा विनंती असेल की ह्या सगळ्या गोष्टी टोल चालू करा तुम्ही. आमचं काही म्हणणं नाही आहे, टोल चालू करा, काही त्याच्यात हे नाही आहे. आणि ही जी बाकीची जी वसुली आहे, खास पोलीस पण वैतागलेत, फक्त ते तुमच्यापर्यंत येऊन सांगू शकत नाहीत. कित्येक पोलीस लोक सांगतात की आम्हाला टार्गेट आहे की एवढं जमा करायचे आहेत, पण ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. कृपया जरा विनंती आहे मला महाराष्ट्र सरकारला की खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. तुम्हाला निवेदन आहे, कोण टोल चालू करा, फक्त टोलवरच्या लांब रांगा लागतात तेवढ्या लागून देऊ नका. बाकी तुम्ही बिंदास टोल चालू करा, आणि जे आर्थिक बजेट कोडमळतं, मग आपली लाडकी बहीण असेल, हरकत नाही आहे, तुम्ही योजना चालू केल्यात, पण मला वाटतं कुठंतरी ह्या योजना थांबवा, आणि बाकीची जी पिळवणूक होते सर्वसामान्य लोकांची तीही कुठेतरी थांबवा. एवढंच मी सांगू इच्छितो. जय हिंद,
जय महाराष्ट्र. काय चुकलं असेल तरी माफ करा, पण एकदा ह्या गोष्टींवरती विचार करा.